म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या, पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर, मग हनुमान जयंती असो, गणेश चतुर्थीचे मिरवणुका असतो, त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची. हे आता पुढे चालणार नाही. तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुकीवर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा. कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही. तुमच्यासाठी जसे मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणपती बाप्पा आहेत, तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत, तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत, देवता आहेत. म्हणून आमच्या देवी देवतांना काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुकांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही, एवढं मी त्यांना सांगून ठेवतो. आमच्या सणासुदीच्या वेळी दगडी मारली जातात, आमच्या मिरवणुका आम्ही काढू शकत नाही. पण जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आम्हाला गंगा जमुना तहवीज शिकवली जाते, तेव्हा आम्हाला भाईचारा शिकवला जातो. अगर हिंदू म्हणून आम्ही त्यांच्या मिरवणुकीवर वाकड्या नजरेने पाहत नाही तर माझी साधी सरळ एवढीच अपेक्षा आहे, सर्व धर्म समभावच अगर असेल तर जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम हिंदू धर्माला पण लागावा, एवढी साधी सोपी अपेक्षा आहे. कुठे तुम्हाला हे हिंदू सकल मोर्चे दिसणार नाहीत, कुठे तुम्हाला निषेध मोर्चे दिसणार नाही, कुठे तुम्हाला नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांसारखे वक्तव्य दिसणार नाही. ज्या दिवशी जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम हिंदूला लागेल, प्रश्न सुटतोय. हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही, हिंदूंचा हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही. माझं सर्व सोपं म्हणणं आहे परत, ज्या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकवली जाणार नाही, एक पण दगड मारला जाणार नाही, त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चेच दिसणार नाही. आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होणारे आव्हान आम्ही थांबवायला सांगतोय. अगर ते थांबवणं, हिंदूंचा हक्क मोजणं म्हणजे दंगल भडकवणं असेल तर आम्ही आहोत हिंदूंचे गब्बर, आम्ही कुठे नाही बोललोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.